नमस्कार। परवा मी ही महिरपीची डिझाइन शिकवली होती, पण काही कारणास्तव तो व्हिडिओ नीट न आल्यामुळे मी आज परत ही डिझाइन तुम्हाला शिकवत आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य हे 5 नंबरचे 3 कलरची मणी, त्यात मी क्रीम कलर, राणी कलर आणि पोपटी कलर घेतला आहे। एक नायलॉनचा दोरा इथं वापरायचा आहे, कारण वायरमध्ये ती डिझाइन जराशी ताठरल्यासारखी होते, तर त्यासाठी आणि सुई आणि दोरा कट करण्यासाठी कात्री एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। मी सुईमध्ये दोरा ओवून घेतला आहे। आता सुरुवातीला मी 4 मणी घालणार आहे। त्यात मी पहिल्यांदा ग्रीन, राणी कलर, एक क्रीम कलर आणि परत एक राणी कलर असे 4 मणी घालून घेतलेत बघा। आता काय करायचं, ह्या 4 मण्यांचा आपल्याला चौकोन तयार करायचा आहे। तर मी हिरव्या मण्यामधून सुई अशी वरती बाहेर काढणार आहे। हे बघा, असं चौकोन तयार झालं आहे। आता काय करायचं, आपल्याला वरती विणायचं आहे, त्याच्यामुळे ह्या क्रीम मधनं मी सुई परत बाहेर काढणार आहे। आता मी परत राणी कलरचे 3 मणी घेणार आहे। हे बघा, आता ह्या क्रीम मधनं तो बाहेर आलेला आहे, तर परत मी सुई ही खालून वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे। तसे आपले 2 चौकोन तयार झालेत। आता आपल्याला ह्या 2 चौकोनांमधला हा गॅप भरायचा आहे। त्यासाठी मी सुई अशी फिरवून आणणार आहे। ह्या राणी कलर मधून अशी पास करून मी इकडे आणणार आहे। आता एक राणी कलरचा मणी घेणार आहे आणि हा जो त्रिकोण आहे वरचा, त्याच्या साइडच्या राणी कलर मधनं सुई अशी बाहेर काढणार आहे। असा पाकळीसारखा आपला आकार, अर्धी पाकळी तयार झाली। आता मी हा गॅप भरायचा आहे, म्हणून मी सुई इथून बाहेर काढून इथून बाहेर काढणार आहे। आता परत एक राणी कलरचा मणी घेणार आहे आणि सुई ह्या मण्यामधून काढणार आहे। असा पाकळीचा आकार तयार होतो। आता हिरव्यातनं बाहेर काढायची सुई आपल्याला। हे बघा, एक छोटं कळीसारखं किंवा छोटं फुलसारखं आकार तयार झाला। आता काय करायचं, 4 पोपटी कलरचे मणी घालायचे। पोपटी किंवा हिरवा, चॉकलेटी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर वापरू शकता। आता हे बघा, काय करायचं, ही कळी आपली अशी उजव्या साईडला आपल्याला पकडायची आहे, म्हणजे तिचं तोंड ह्या साईडला आलं पाहिजे। आता हे जे 4 मणी घालून घेतले आहेत, तर आपला पहिला पोपटी कलर हा होता, त्याच्यानंतरचे हे जे दुसरे 2 मणी आहेत राणी कलरचे, तर वरचा जो आहे म्हणजे आपला मधला जो आपण जोडलेला होता गॅप भरण्यासाठी, त्या मण्यातून सुई अशी डाव्या दिशेने बाहेर काढायची आहे। हे आता जोडलेले 4 मणी आपल्याला तिथे जॉईंट करायचे आहेत, म्हणजे वेलासारखा आकार, थोडासा दांडीसारखा आकार दिसणार आहे। हे बघा, हे असं दिसेल। पण आता काय करायचंय, हे जो हा एक मणी आहे तो आपल्याला परत इथे जॉईंट करायचा आहे व्यवस्थित, म्हणून मी सुई ह्या वरच्या मण्यातून बाहेर काढणार आहे। म्हणजे हे 4 मणी जे घातलेत ते आपले या पाकळीला अटॅच होतील। आता आपल्याला दुसरी पाकळी तयार करायची आहे। त्यासाठी मी 2 राणी कलर
एक क्रीम कलर, असे 3 मणी घेतले, म्हणजे राणी कलर, व्हाईट क्रीम कलर आणि राणी कलर असे 3 मी ओवून घेणार आहे सुईमध्ये. आणि आत्ता आपण ह्या मण्यामधून सुई बाहेर काढली वरच्या, तर हे थोडंसं टाईट ओढून धरायचं म्हणजे लूज पडत नाही डिझाईन. आता हा जो मी आता सुई ज्याच्यातनं बाहेर आली त्याच एका मण्यामधनं फक्त सुई मी बाहेर काढत आहे. हे बघा, हे असं. आता आपल्याला वरती करायचं आहे डिझाईन, तर मी ह्या क्रीम कलरपाशी येते. ह्या क्रीममध्ये परत राणी कलरचे 3 मणी घालायचे आहेत. क्रीम कलरमधनं मी परत सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, आता आपल्याला सुई परत अशी फिरवून घ्यायची आहे. राणी कलर, पोपटी कलर, राणी कलर ह्या गॅपमध्ये यायचं आहे आपल्याला. हे वेलासारखं नाजूक डिझाईन आहे, खूप छान दिसतं हे. आपल्याला हा गॅप भरायचा आहे म्हणून मी एक राणी कलरचा मणी घेणार आहे. आता ह्या वरच्या त्रिकोणातला, ह्या वरच्या चौकोनातला हा जो साईडचा मणी राणी कलरचा, त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे असं दिसेल जोडलेलं. आता परत मी फिरवून सुई ह्या 2 मण्यांमधनं काढून सुई इथे बाहेर आणणार आहे. हे बघा, इथे परत मी एक राणी कलरचा मणी घेते. तर ह्या राणी कलरमधनं मी बाहेर येते. दोऱ्यामध्ये घातल्यावर थोडी अडचण येते, मणी असे अडकायला होतात. हे बघा, आता परत मी 4 ग्रीन कलरचे मणी घालणार आहे. हे बघा, आता ही दांडी आपली पाकळी आता ही तयार झाली आहे. तर आता ह्या पाकळीतला हा जो आपला पहिला ग्रीन कलरचा मणी आहे, त्याच्यानंतरचा येणारा हा दुसरा राणी कलरचा मणी, त्यातनं मी सुई अशी डाव्या साईडला बाहेर काढणार आहे. हे बघा, आता आपल्याला ही दांडी परत इथे फिक्स करायची आहे, म्हणून आता हा जो वरचा मणी आहे 4 मण्यांमधला, त्यातनं सुई मी फक्त त्या एवढ्या एकाच मण्यामधनं बाहेर काढणार आहे. बघा, हे खाली 3 मणी तसेच आहेत. ह्या राणी कलरमधून, त्या राणी कलरमधून आणि ह्या पोपटी कलरमधनं मी सुई अशी बाहेर काढली. हे बघा, हे असं टाईट झालं आहे. दोऱ्यात थोडा ओढून घ्यायचं. आता परत आपल्याला पाकळी तयार करायची आहे नवीन, म्हणून मी एक राणी कलरचा मणी, एक क्रीम कलरचा मणी, परत एक राणी कलरचा मणी, असे 3 मणी ओवून घेतले. आपण आत्ता सुई ह्या ग्रीनमधनं काढली, त्या सुईमधनं मी, त्या मण्यामधनंच मी परत सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, आता मी सुई परत फिरवून ह्या क्रीममधनं बाहेर काढते. ह्या राणी कलर आधी, हा क्रीम कलर. आता काय करायचं, वरती परत 3 राणी कलरच्या मण्यांनी वरचा आकार करून घ्यायचा आहे. हे बघा, हा असा. आता परत सुई फिरवून इथे आणायची आहे. तर हा राणी कलर, ग्रीन कलर आणि राणी कलर असं मी फिरवून घेणार आहे. हे बघा, ते डिझाईन असं दिसतं. आता हा गॅप आपल्याला भरायचा आहे, त्यासाठी राणी कलरचा एक मणी घेतला आहे मी. परत सुई मी ह्या वरच्या चौकोनातनं बाहेर काढते.
आता परत मी हा गॅप भरण्यासाठी एक राणी कलरचा मणी घेते. तर ह्या खालच्या चौकोनातल्या ह्या मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे, म्हणजे ही अशी पाकळी तयार होणार. परत आता ह्या ग्रीनमधनं बाहेर काढायची आहे. असे हे आपलं करत करत नागमोडी डिझाईन तयार होत जातं. हे डिझाईन करायला सोपंही आहे, वेळही कमी लागतो, परत सामानही थोडं कमी लागतं आणि दिसायलाही खूप सुरेख दिसते अशी ही महिर. परत मी 4 मणी घालून घेते. माझा इथे दोरा संपत आला आहे. मी थोडा जॉईंट करते आणि पुढे दाखवते तुम्हाला अजून 1-2 फुल करून. हे 4 मणी घेतलेत. ही कळी आपली आत्ताची ही तयार झालेली आहे. हा गॅपमधला हा जो मणी आहे, ह्या ग्रीनकडून येणारा दुसरा मणी, हा त्याला आपल्याला ते अटॅच करायचं आहे असं. आता ह्या आत्ता ओवलेल्या 4 मण्यांमधनं ह्या ग्रीनमधून मी सुई बाहेर काढणार आहे. माझा दोरा संपलाय, मी अटॅच करते. हे बघा, मी दोरा इथे जोडून घेतला आहे. सुई आता मी ह्या ग्रीनमधनं आपल्याला हे बघा याला जॉईन करायचं आहे, म्हणून ह्या पोपटीमधनं मी सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, हे असं दिसेल जॉईन झालेलं. आता काय करायचे, पुढची पाकळी करायची आहे, म्हणून परत मी एक राणी कलर, एक क्रीम कलर, परत एक राणी कलर असे 3 मणी घालणार आहे. आणि आत्ताच्या ह्या पोपटी मण्यामधनंच मी सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, आता परत आपल्याला कळीचा वरचा भाग करायचा आहे, म्हणून मी राणी कलरमधून क्रीम कलरमधनं सुई बाहेर काढते. आता परत 3 राणी कलरचे मणी मी घेते. सुई मी परत ह्या क्रीममधनं बाहेर काढणार आहे. आपल्याला हा गॅप भरायचा आहे, म्हणून सुई परत अशी फिरवून ह्या 3 मण्यांमधनं सुई मी फिरवून इकडे आणते. परत राणी कलरचा एक मणी घेते. ह्या मण्यामधनं मी सुई बाहेर काढते आहे. तर परत ह्या 2 मण्यांमधनं फिरवून इथे येणार आहे. गॅप भरण्यासाठी एक राणी कलरचा मणी. तर ह्या खालच्या राणी कलरमधनं मी बाहेर येते. ही पाकळी तयार झाली. आता ह्या ग्रीनमधनं बाहेर पडणार. असेच हे आपल्याला कंटिन्यू करत जायचं आहे. परत मी 4 राणी कलरचे मणी घेणार आणि याचा शेवट करताना काय करायचं आहे, शेवट करतानाही तसा सोपाच आहे.
हे 4 पोपटी कलरचे मणी घेतलेत. पाकळी ह्या मण्यामधून मी सुई बाहेर काढणार आहे. आपण जशी खाली दांडी जोडते तसंच तो भाग जोडून ती मैरप पूर्ण करायची आहे. मैरप म्हणा किंवा डिझाईन जे हे आहे ते कंप्लीट करायचं आहे. हे बघा, हे असं ही अशी नागमोडी डिझाईन तयार होत जाते करत करत. आता इथे मी शेवट केला आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे सॅम्पल पीस तयार केलं आहे. आता बघा, हे मी जोडल्यानंतर सुई परत मी इकडे खालच्या काही मण्यांमधनं खालच्या दिशेने अशी बाहेर काढते. मी इथे ह्या मण्यापाशी गाठ मारते. गाठ मारल्यानंतर परत एक 2-3 मण्यामध्ये मी सुई फिरवून घेते. आणि दोरा इथे कट करते. हे बघ, काहीसं डिझाईन असं तयार होईल आपलं, जसं हे मी आधी केलेलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.